मी आहे नरेंद्र तोंडासाठी हातात खडग. मी आहे स्वच्छतेचा प्रतीक. चला मित्रांनो, स्वच्छतेकडे वळूया. प्लास्टिकच्या राक्षसाला थांबवूया. कचऱ्याची गोष्ट ऐका, विचार करायला भाग पाडणारी. चला आता पाहूया गल्लीतील गोंधळ. काय करूया प्लास्टिकचं? टाकतो रस्त्यावर. अरे अरे चिंटू थांब, मी पण टाकतो. माझं काय, प्लास्टिकच्या पिशव्या तर स्वस्त मिळतात आणि फेकायला सोप्या. माझं कसं प्लास्टिकच्या बाटल्यांनी भरलंय, पण कचऱ्याचं काय ते सरकार पाहेल. अरे अरे मुलांनो, हे काय करताय? एवढे प्लास्टिक रस्त्यावर. मी काय करणार, कचऱ्याची कोंडी तर भरलेली होती. प्लास्टिक तर रोजच वापरतात. हेच तर मूळ कारण आहे. आपण रोज प्लास्टिक वापरतो पण त्याचे योग्य व्यवस्थापन करत नाही. अरे मुलांनो, तुम्ही पुस्तकात वाचलं नाही का? प्लास्टिक पृथ्वीवर 100 वर्ष टिकतं. ते विघटनही होत नाही व पर्यावरणालाही धोका. चला बघूया प्लास्टिकमुळे होणारे पृथ्वीवरचे हाल. हे काका तर काहीही बोलतात. मला तर वाटतं या काकांनी या गाण्याचं नवीन व्हर्जनच नाही ऐकला. काका कुठे आहे हिरे आणि कुठे आहे मोती हे काकांना काय पण सांगतात. चला मग आपण या काकांना या गाण्याचं नवीन वर्जन ऐकूया. मुलांनो, तुम्ही काय काकांना चुकी करायला शिकवत आहात? ते तर आपले नशीब आहे, पण तुम्ही तर नाही का? आणि तुम्हाला माहित आहे ना प्लास्टिक आपल्या आरोग्याला किती धोकादायक आहे. अरे ते काकी तर आपल्याला ओरडून गेली. चल आपण खेळू. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, माझ्या घरची मच्छी प्लास्टिक खाऊन मेली. तुम्हाला माहित आहे का काकांकडे जी गाय होती ती सुद्धा प्लास्टिकमुळे आजारी पडली. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का प्लास्टिकचा फक्त आता या पृथ्वीवरती माणसांनाच नाही तर प्राण्यांना सुद्धा खूप त्रास होतोय. मी प्लास्टिक राक्षस आहे. कोणीही मला थांबवू शकत नाही. जमिनीत कुजत नाही, जमीन विषारी करतो. मी अमूल्य आहे कारण माझा वापर सर्वत्र होतो. मला कोणी थांबवू शकत नाही, म्हणून मी अमर आहे. मी आहे पर्यावरण. ह्याच प्लास्टिकच्या राक्षसामुळे आज माझा श्वास गुदमरतोय. पाणी प्रदूषित होत आहे. प्लास्टिकचा वापर बंद करा, हे सर्व थांबवा. अरे, हाच निष्काळजीपणाचा परिणाम आहे. एकाच वापराचं प्लास्टिक बंद केलं पाहिजे. अरे हो हो, पण आपण आता काय करायचं? या प्लास्टिकच्या राक्षसाला कसं नष्ट करायचं? चला या संकटावर उपाय शोधूया. मला उपाय सापडला. चला आपण जवळच्या गावातील मोनी बाबांकडे. बाबा, आम्ही काय करायचं? प्लास्टिकच्या ऐवजी कपड्याच्या पिशवी वापरा आणि ओला व सुका कचरा वेगळा टाका. मी आहे प्लास्टिकचे देवता. खरं तर मी खूप उपयोगी आहे, पण तुम्ही मला योग्य प्रकाराने न वापरल्यामुळे मी घातक ठरते. प्लास्टिकचा राक्षस माझ्या रूपातून जन्माला
राक्षसाला पराभूत करा. हो, आता वेळ आली जागरूक होण्याची. प्लास्टिकच्या ऐवजी कपड्याच्या पिशव्या वापरा.